आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। माझ्या पोरीला मी विष देऊन मारून टाकलंय आणि आता तुम्ही ज्या कोणी आहात ना त्या फक्त किर्लोस्कर घराण्याच्या सुनबाई आहात। आदित्य किर्लोस्करांची बायको आहात। तुमचा माझा काही संबंध नाही। संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, बस। ताईडे, आज मी तुझ्या शेजारी झोपणार आहे। गणी, तू इथं खाली माझ्या शेजारी झोपायचं। मालकीनबाईंना वरच झोपू दे। आणि हा, मालकीनबाईंना विचार, गोळ्या घेतल्या का म्हणावं। वा, तू ताईडेला मालकीनबाई का म्हणतोस? अरे बा, सांग की तू ताईडेला मालकीनबाई का म्हणतोस? तुला पुस्तकाच्या दुकानातनं पुस्तक आणायला सांगितली होती, आणली का? अरे वा, पुस्तकं तर शाळेतच मिळतात की। म्हणजे आता लवकरच तुझी शाळा सुरू होईल, तेव्हा अभ्यासामध्ये लक्ष घाला। जर आयुष्यात शिकला नाहीत ना तर मालकीनबाईंच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करावं लागलं। मालकीनबाई, तुम्ही इथं खाली काय करताय? वर जाऊन बसा। बा, काय चाललंय तुझं? माझ्यावरचा राग अजून सुद्धा गेला नाही का तुझा? ए बघ बा, मी मी माझ्याकडनं चूक झाली असं तुला वाटत असेल ना तर तू मार ना मला, पण असे बोल नको लावूस। मी किती बी चुकले मागले तरी हाय तर तुझीच लेख ना, तुझ्याच पोटचा गोळा आहे ना मी। तू माफ नाही करणार मला? तू माझ्या पोटचा गोळा नाही, तुम्ही माझी पोरगी नाही, कारण मी जिच्यावर संस्कार केले त्या तुम्ही असू शकत नाही। माझ्या पोरीला मी विष देऊन मारून टाकलंय आणि आता तुम्ही ज्या कोणी आहात ना त्या फक्त किर्लोस्कर घराण्याच्या सुनबाई आहात। आदित्य किर्लोस्करांची बायको आहात। तुमचा माझा काही संबंध नाही। संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, बस।